बातम्यांनंतर आता वळूयात पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांकडे। बातमी येतेय रायगडमधून। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे महाड रायगड रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली। मांडले विभागातही जोरदार पाऊस बरसल्याने गांधारी नदीच्या जोड नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। पाणी रस्त्यावरनं वाहतंय, त्यामुळे रस्त्यांना आता नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। तिकडे महाबळेश्वरमध्ये सातारा रोड दरम्यान केळघर घाटात दरड कोसळली आहे। धोकादायक वळणावर कोसळलेल्या दरडीमुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती। पावसाळ्यात सातारा महाबळेश्वर रस्त्यावर केळघर घाट वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरतो। दरम्यान कोसळलेली दरड छोटी असल्याने सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे। बातमी पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी वरंधा घाट अवजड वाहतुकीकरता पूर्णपणे बंद करण्यात आलाय। दरम्यान जोरदार पाऊस पडल्यास घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे। पावसाळ्यात घाटात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेक वेळा अचानक दरड कोसळते, त्यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय। आठवड्यापूर्वी वरंधा घाटात दरड कोसळली होती। तर संभाजीनगरात देखील पाचोडसह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली। मागील अर्ध्या तासापासून पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळालाय। तरी अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना